आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारणात पुन्हा स्वागत. रात्रीचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे दीपाली माळी यांचं. ऐकूयात. आकाशवाणी का ऐकायला आवडतं? कारण तिथं वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला मिळतात. खूपदा काय होतं, आपण यूट्यूबवर पण गाणी ऐकतो किंवा बाकीच्या पण ज्या कारवा वगैरे त्याच्यावर पण गाणी ऐकत असतो, पण ती जनरली एका मूडची गाणी ऐकायला मिळतात. म्हणून मग आकाशवाणी का छान वाटतं, तर मधूनच एखादं खूप दिवसांपूर्वी ऐकलेलं गीत, खूप वर्षांपूर्वी ऐकलेलं, विस्मरणात गेलेलं, अशी अनेक गीतं आकाशवाणीवर आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणूनच श्रोत्यांचं आकाशवाणीवर भरभरून प्रेम असतं. आम्हाला येणाऱ्या फोन कॉलमधून ते प्रेम आम्हाला कळत असतं. म्हणून श्रोत्यांच्या आवडीची गाणी त्यांना ऐकायला मिळावी, म्हणून आमचा हा कार्यक्रम हॅलो गीत बहार. हॅलो हॅलो. हॅलो गीत बहार आहे ना? हो, हॅलो गीत बहार मी कार्यक्रमात. शिवाजी बडे नवनागावरून बोलतोय. हा, बोला. धरम करम म्हटलं कधी न कधी जाएगा माती के मोल. बरं, तुम्हाला आवडतं का खूप हे गाणं? हो, बरं. हे शक्यतो हे गाणं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. हा. त्यावेळेस क्रिकेट मॅच असल्यामुळे ऐकायला नाही मिळालं. अच्छा. नाही, क्रिकेट मॅच तर- असलं तर मग आम्हाला प्रक्षेपण नाही करता येत ना, म्हणून हो, मग बरोबर ते आहे. राहिलं असेल. मी पण समजू शकतो. हो हो हो. थोडं गाणं ऐकवा आम्हाला. कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद. हॅलो. हॅलो. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. हो, नमस्ते मॅडम. नमस्ते. मी अश्विनी परदेशी कुमावत श्रीरामपूरवरून बोलते. बोला. तुमचा हा जो हॅलो गीत बहार कार्यक्रम आहे तो आणि आकाशवाणीवरचे सगळेच कार्यक्रम मी नेहमी ऐकते आणि ते धन्यवाद. खूप छान वाटतात ऐकायला. अरे वा, छान. काय करता मॅडम तुम्ही? मी जिल्हा परिषद शाळा भोकर इथे एक शिक्षिका म्हणून काम करते. बरं बरं. त्याचबरोबर बाकी पण कविता करणे वगैरे ह्या गोष्टी मला आवडतात की ज्यातून माझ्या मुलांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि मुलांकडूनही मला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. किती छान. तुमच्यासारख्या प्रयोगशील शिक्षिका असल्यानंतर मुलांचं भविष्य तर चांगलं असणारच आहे. नक्कीच मुलांसाठी काहीतरी नवीन करायचा नेहमीच प्रयत्न असतो नक्की. की त्यामुळे आपल्या पण कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्या पण. हो, खरं आहे. मुलांसोबत आपणही शिकत असतो असं हो, म्हणतात, ते आपणही खरं आहे. नवीन काहीतरी शिकतो खरं ना. आणि खूप असतं मुलांकडून शिकायला. आपल्याला खूप काही गोष्टी असतात की त्या आपण मुलांकडून शिकू शकतो. खरं. पण ती शिकण्याची तयारी हवी आणि तुमची ती आहे, हीच गोष्ट मुळात खूप सुंदर आहे. बरं, आजच्या Thank you. कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. वा वा वा. गाणं पण छान सांगितलं. आवडतं ते गाणं नेहमीच. हो ना. आणि छान आहे. हो हो हो, नक्कीच. चालेल. कार्यक्रमात Okay, thank सहभागी you. झाला Okay. खूप खूप धन्यवाद. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत हा, आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, सिंधी कॉलेज पिंकू बोलतो मॅडम. एक गाणं ऐकायचं होतं मला. कोणतं गाणं ऐकायचं आज? ते आलं थंडीचा महिना शेकोटी पेटवा. थंडीचे दिवस आहे म्हणून हे गाणं ऐकायचं का? हो मॅडम. बरं बरं. सध्या खूपच थंडी पडली आहे. हो, आता दिवसात थंडी वाढत चालली मॅडम. हो ना. हम्म. आणि नगरमध्ये तर फारच जाणवते ती. हो हो. कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार. बापू गीते तालुका जिल्हा गाव पांगुळगाव निघून बोलतो. आपल्याला गाणं द्यायचं होतं. कोणतं गाणं ऐकायचं? चित्रपट आहे राजा हिंदुस्थानी. हा. 3 महिने झाले कॉल केलेला. हो, चालेल चालेल. धन्यवाद. तुम्ही 3 महिन्यांची आमची. हॅलो. हो, नमस्कार. नमस्कार. गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. मी मुक्काम पोस्ट शिर्डी तालुका राजा जिल्हा अहमदनगर इथून बोलतोय, बाबासाहेब पुंड. बोला. हॅलो गीतबार या स्वागत प्रोग्राम मध्ये मला आज काठीनं घोंगडं घेऊ द्या किरे हे गाणं ऐकायचं आहे. सध्या जत्रेचे दिवस आहे तर गावोगावी जत्रा भरतायत तर हे गाणं ऐकवा. तुमच्या गावात पण जत्रा असते का? हो, आमच्या गावात जत्रा रामनवमीला असते. शिर्डीबद्दल बोलायचं तर रामनवमीला तुमच्या गावात जत्रा म्हणजे जनतेचा महासागरच लोटलेला असतो. हो हो, ही जत्रा म्हणजे साईबाबांनी सुरू केलेली आहे. म्हणजे ते जेव्हा होते तेव्हा तर ती आजपर्यंत चालू आहे, म्हणजे चालू राहणार भविष्यात पण. हो, नक्कीच. साईबाबांवर आहेच श्रद्धा सगळ्यांनी. बऱ्याच दिवसातून फोन लावला मी आज. हो ना. हो. खूप दिवसातून लावल्यानंतर काय होतं, इतर श्रोत्यांना पण चान्स मिळतो फोन लावायला.
हो, पहिलं कधी लावलं आठवत सुद्धा नाही मला, इतके दिवस झाले. बरं बरं. माझ्या मित्राचं नाव संदीप भालेराव. चल ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. कार्यक्रमात सहभागी हो, झाला. धन्यवाद. हॅलो. हॅलो, हॅलो गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. सुरेश पाटोळे बोलतो मॅडम, खेडल्यावरून. गीत ऐकत होतं मॅडम, कोणतं गीत ऐकणार? दिलवाले मधलं. त्यातलं कोणतं? जिता था जिस केली. आवडतं का खूप? हो. काय करता आपण? काय शेती करतो मॅडम. बरं. आता काय सध्या शेतीत लावलेलं आहे? कापसाची शेवटची वेचणी चालू आहे. बरं बरं. त्यानंतर काय लावणार मग? गहू. अच्छा. गहू लावल्यानंतर मग खूप काम असेल ना? हा, भरपूर काम असतं गहू लावल्यानंतर. हा. कपाशीच्या किती वेचण्या केल्यात आतापर्यंत? 2 केल्या, आता 3री चालू आहे शेवट. अच्छा, शेवटची का आता ही? कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. हॅलो. हॅलो. हॅलो गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. हो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी कृष्ण संभार बोलतोय. बोला. बऱ्याच दिवसांनी आज कॉल लागला, बरं वाटलं. हो. आपल्या अहिल्यानगर मध्ये जरा आता थंडीची लाट, म्हणजे थंडी पडलेली आहे. हो, खूप थंडी आहे सध्या. खूप थंडी आहे हम्म. आणि एकमेकांनी काळजी घेणंच महत्वाचं आहे आता थंडीत सुद्धा. हो, ते तर आहे. तब्येतीची हो. पण काळजी घ्यायची. शेवटी ब्रिटिश लोकांनीच म्हणलं हेल्थ इज वेल्थ म्हणलेलं आहे का. खरंय खरंय. आणि आजकाल काय झालेलं आहे, आजकाल या पूर्ण ह्याच्यात लोक आता म्हणजे वेल्थ पेक्षा हेल्थला खूप महत्व आलेलं आहे. हो, आता सगळेजण सजग झाले आहेत की तब्येतीकडे हो, हो, लक्ष हो. देतात, व्यायाम करतात आणि हो, ते हो, हो. महत्वाचं पण आहे. चालेल, अजून काय म्हणता मॅडम? अजून काही नाही. बऱ्याच कार्यक्रमात दिवसांनी कोणतं मला- गीत ऐकणार? सांगतो, पण ज्यावेळेस आम्ही तुमच्या संघ म्हणजे या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही तुमच्या संघ कनेक्ट होतो, संपर्क साधतो, एक ऑटोमॅटिक आमच्यात सुद्धा एक एनर्जी निर्माण होत असते. या मागचा हा उद्देश आहे, क्या बात तुमच्या आहे. संघ बोलायचं हा. आणि बोलल्यानंतर जे एक आत्मिक समाधान जो मिळतं ते खूप महत्वाचं असतं मॅडम. अरे वा, म्हणजे हे हो. आकाशवाणीवरचं तुम्हा लोकांचं प्रेम आहे की हो, हो, तुम्हाला निश्चित. एनर्जी मिळते आमच्याशी बोलून. हो. आणि आकाशवाणीच्या आपल्या अहिल्यानगरच्या आकाशवाणीचं जे असं आहे राईट फ्रॉम बिगिनिंग, अगदी सुरुवातीपासून आम्ही तुमचे श्रोते आहेत. बरं. आणि त्याच्यामुळे एक आपुलकी, स्नेह, प्रेम म्हणजे आमच्या टिल टू आवर एंड, म्हणजे आमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत राहिले असा आम्हाला बी आत्मविश्वास आहे मॅडम. क्या बात आहे. वा वा. श्रोत्यांच्या शुभेच्छांवरच आकाशवाणी चालू आहे असं आम्ही म्हणणार मग. हो हो हो. पण आज कोणतं गीत ऐकणार? बरं, तेजोमय ज्ञान ब्रह्माचं ते एक गीत लावा मॅडम. कार्यक्रमात तुमच्याशी- सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. हो हो मॅडम, आणि तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आकाशवाणी टीमला आमच्या सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद. असंच तुमचं आता मी ऐकतोय आकाशवाणी ज्या वेळेस ऐकतो त्यावेळेस खूप लांब लांबून ज्यावेळेस फोन येतात, कॉल येतात, म्हणजे आपल्या राज्याच्या बाहेरून ज्यावेळेस कॉल येतात, हो, खूप म्हणजे बरं वाटतं मॅडम. खरंय ना. सगळ्यांपर्यंत हो. पोहोचतंय हो, आकाशवाणी. हो. हे आणि आपलं समाधान आहे. अहिल्यानगरचं ज्यावेळेस एवढं मोठं म्हणजे ते फ्रिक्वेन्सी इतक्या लांबपर्यंत गेलेले, म्हणजे राजस्थान म्हणा, बिहार पर्यंत, तिकडून ज्यावेळेस लांब लांबून फोन येतात, खूप मनाला एक बरं वाटतं म्हणजे. हो, आजकाल मोबाईल ऍपमुळे जगभरात कुठेही आलेलं. हो, जगभरात ते झालेलं आहे. हो हो हो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. कार्यक्रमात सहभागी. हॅलो. हॅलो. गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. हो, मी देवाराम गोरे बोलतोय रुचेतशीवरून मॅडम. हो, मला एक गाणं द्यायचं मॅडम. कोणतं गाणं ऐकणार? मला प्रत्येक पिक्चर मध्ये द्यायचं हेमा मालिनी आणि धर्मेंद्र गाणं चित्रित आहे आणि गाण्याची बोल आहेत जट मला पगला दिवाना. बरं. धर्मेंद्रची तब्येत ठीक नाहीये त्यामुळे तुम्हाला त्यांचं गाणं ऐकायचं का? हो 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 बरं. खूप आवडतो का धर्मेंद्र? हो हो हो. बरं. चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. थँक्यू मॅडम. धन्यवाद. हॅलो. हॅलो, गीत बाहेर आहे का मॅडम? हो, गीतबहार कार्यक्रमात स्वागत आहे. हो, मी ज्ञानदेव शेटे बोलतो मॅडम, रावरीहून. थंडी चांगली सुरू झाली मॅडम. आता थंडीमुळे भारी पीक येते, भारी वातावरण आहे. हो, शेतकरी आनंदी हो आणि सगळ्याला सुख समाधान लाभो मॅडम. सगळं आपल्या भारत मातेचे जेवढे सर्व नागरिक बंधू भगिनी ना, यांना सर्वांना सुख समाधान आनंदाचं वर्ष जाऊ दे. अरे वा, छान छान छान. म्हणजे एक पुढच्या वर्षाचं चांगलं वागतील अशाच आपण शुभेच्छा देऊया आणि अपेक्षाही करूया तशीच. पण आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकणार?
मला मॅडम ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग एखादा भारी मधला लावा. बर, कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद. आम्हाला नक्की कळवा. आपल्या पत्रांची आणि ईमेलची आम्ही वाट बघत असतो. पुन्हा भेटूया पुढच्या गीतबहारमध्ये. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं महेंद्र रोहकले आणि रावसाहेब देशमाने यांचं. आकाशवाणी